छंद लागला पाहिजे माणसाला. काहींना कशाचाही छंद आहे, कशाचाही छंद. छंद प्रत्येकाला आहे. काहींना टीव्हीचा छंद आहे, काहींना सिनेमाचा छंद आहे, काहींना जिवंत मॉडेल पाहण्याचा छंद आहे. घरी दोन असून जिवंत मॉडेल पाहण्याचा छंद आहे काहींना, नुसतं मॉडेल. छंद छंद पण कशाचा का होईना प्रत्येकाला छंद आहे. प्रत्येक काहींना टीव्हीचा छंद आहे, काहींना दुसऱ्याचे लग्न मोडायचा छंद, काहींना दुसऱ्याला नाव ठेवायचा छंद, काहींना डोक्यात हात घालायचा छंद. त्याच्यात पण प्रत्येकाला छंद आहे. हा संसारातला छंद आहे. काहींना परमार्थाचा छंद आहे, काहींना गायनाचा छंद आहे, काहींना वाजवण्याचा छंद आहे, काहींना कीर्तन करण्याचा छंद आहे, काहींना कीर्तन ऐकण्याचा छंद आहे, काहींना फक्त कीर्तन करायला नावच ठेवायचा छंद आहे. काय झालं पटलं नाही आपल्याला, पटलं. इतकी दरिद्री अवलाद. पण प्रत्येकाला छंद कशाचा का होईना पण काहींचा तरी छंद आहे. काहींना पोगो पाहण्याचा छंद आहे, 512 छोटा भीम. म्हाताऱ्याला देव येण्याचा छंद. तुमच्यासाठी काय पण प्रत्येकाला छंद आहे, प्रत्येकाला छंद आहे. पण बऱ्याच जणांना प्रत्येकाला छंद आहे, पण ठराविक जणांनाच गोविंद नावाचा छंद आहे. आणि त्यातला हा खटोडे एक माणूस आहे. याला नामाचा छंद नाही. हे कुठे करायला कोण मोकळे. कीर्तन ठेवा, महोत्सव करा. बापाला भाकरी न घालणारी माणसं आहेत. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाहीत. हो, काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्या संघ. कुत्रे गाडी आणि काही कुत्र्या संघ हिंडा त्या 5 वाजता. मला मागून कळलं याला जोडीदार नाही. अरे माणूस MA झाला म्हणजे सुशिक्षित होत नाही, माणूस MPhil झाला म्हणजे सुशिक्षित होत नाही. आता आपल्याकडे कुणालाही सुशिक्षित म्हणतात, कुणालाही. उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित. सुशिक्षित म्हणजे उभ्याने जेवतो नाही, त्याला मुळव्यात आग होती म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे, कारवा म्हणे 5 वाजता कुत्र्या संघ हिंडतो, त्याला नाही जोडीदार म्हणून हिंडत होतो. काही लोक म्हणले बा ते नवरा बायको 5 वाजता एकमेकाचा हात धरून हिंडतात. प्रेम म्हणून नाही महाराज, विश्वास नाही. नको आपलं जनावर जायला म्हणून धरलं पागला, त्याला का सुशिक्षित. आता आमच्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात आहे का? ज्याने आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, ज्याने आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होऊ दिली नाही, आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही, त्याला सुशिक्षित म्हणतात. नंबर 1, ज्यांना धर्म कळला नाही, ज्यांना आई कळली नाही, ज्यांना बाप कळला नाही, ज्यांना संस्कृती कळली नाही, त्यांना सुशिक्षित काय. मग खटोट शेठ शिकलेला जरी नसला तरी परमार्थातला सुशिक्षित हे ध्यानात ठेवा. असे MN BM कोण खात? 5 लाख DED शिल्लक आहे सध्या, 5 लाख. 6.5 लाख MA BEd शिल्लक आहेत, आणि 10वी 12वी ट्रकाच्या ट्रक आहेत. कोण खात नाही? काहींना पाहुणे येईन, काहींना आली ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. हे फक्त सीझनला बाहेर काढते गणपती बुडवायला. बंग 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 मुतलं चड्डी त्याला कोण पाहत? MN BM कोण खात ते? अरे ज्याने आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान समाजात खाली होऊ दिली नाही, आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही, तो खरा सुशिक्षित. MA BM विषय सोडा. आणि आता अभंगाला सुरुवात झाली, नीट ऐकायचं. छंद लागला बोलत जायचं, मनाला लागला पण गोविंदाचा लागला. गाव पोरांनो, लहान आले पोरं पटकन. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव, मैत्रिणींचं नाव, धनाचं नाव, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायचाराचं डोंगर गोवर्धन, गायचाराचं मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, त्याचा लागला मला छंद. बस संपलं. छंद लागला. कशाचा छंद, कशाचा लागला?
पण गोविंद नावाचा लागला. मग आता बसणारे माणसं म्हणतील, महाराज आम्हाला गोविंद नावाचा छंद का लागत नाही? आम्हाला तर सगळे छंद आहे हो, सगळे छंद आहेत, पण नेमका तोच नाही. आणि तो तर तुकोबा राहायला लागला. आम्हाला, आपल्याला सगळा छंद आहे की नाही? टीव्ही आवडतो, आवडतो की नाही? आवडतो. ग्रहपाठ लिहायचं नको, हरिपाठ खानदानीत नाही आपल्या. म्हणजे आम्हाला नको ते छंद आहेत, पण गोविंद नावाचा छंद का लागत नाही? त्याचं उत्तर अभंगाला सुरुवात. का लागत नाही त्याचं उत्तर ऐका, फटाफटा बोलायचं फक्त. सुख, सुखाच्या विरुद्ध दुःख, दुःख. चांगल्याच्या विरुद्ध वाईट, पापाच्या विरुद्ध पुण्य, धर्माच्या विरुद्ध अधर्म, सत्याच्या विरुद्ध असत्य, पापाच्या विरुद्ध पुण्य, चांगल्याच्या विरुद्ध वाईट. इथपर्यंत आले आपण. मग धर्माच्या विरुद्ध अधर्म. शब्द नीट ठेवा. काय काय? अधर्म. चला पटकन. कौरव किती? 100. पांडव किती? 5. जास्त संख्या कोणची? लोक कोणाच्या मागे होती जास्त? कौरवांच्या मागे. आजही लोक कोणच्या मागे आहे? मग कोण म्हणलं कौरव मेले? कौरव वाढले, मेले नाहीत कौरव. कौरवांची संख्या जास्त. बरं आता मला सांगा, कौरव धर्माच्या बाजूने होते का अधर्माच्या? बस. आणि आजही लोक कोणच्या मागे जास्त आहे? अधर्माच्या. बस. असं फिट बसलं पाहिजे. चला पुढे आता. 100 जणांना जास्त त्रास झाला का 5 जणांना? 5 जणांना. विषाचे लाडू 5 जणांना, जाळून मारलं 5 जणांना, छळ झाला 5 जणांचा. आता उलट आहे का? ज्यांचा जास्तीत जास्त छळ झाला पण जय कोणता झाला? बस फिट बसले काम. मग लोकांनी किती छळ करू द्या, ज्यांच्या मागे देव आहे त्यांचा जयच आहे. त्यांचा जयच आहे. म्हणून ओवी 18व्या द्यात, दया ते धर्म, सुमने ते वने, आणि जिथं देव तिथं भाग्य, तेथे विलास. तिथं देव तिथे. आता देव कोणच्या बाजूनं? 5 जणांच्या. 5 कोण? पांडव. 100 जणांच्या बाजूनं देव नाही. मग यांनी किती गमेंट केली तर नाश कोणता झाला? बस फिट बसलं. मग तुम्ही किती काही करा, फक्त एक वाक्य लिहून ठेवा. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कौरवांच्या मागे हिंडू नका, पण पांडवांचे कपडे सांभाळल्याशिवाय राहू नका. का? त्याच्या जय. जय कशात आहे? पांडवा. अनांबा. अधर्म कुठे आहे? कौरव. मग आता अधर्म यादी लिहून घ्या बरं का. आता कागद आणि पेन ठेवावं लागेल तुम्हाला, ते सुधारायचं नाही. पांडवांना काय? धर्म. कौरवांना काय? जनता जास्त कोणाच्या मागे आहे? अधर्माच्या. याचं कारण, अधर्माच्या बायकोचं नाव आहे मुषादेवी. लिहून ठेवा. मुषादेवी म्हणजे वाईट इच्छा. अधर्माच्या बायकोचं नाव मुषादेवी. अधर्म आणि त्याच्या बायकोपासून जो मुलगा तयार झाला त्या मुलाचं नाव आहे दंभ. आणि आज जगातल्या सगळ्या माणसांना काय झालं? दंभ. गोविंद छंद लागत नाही याचं पहिलं कारण दंभ. दंभाचा दोष नाही, त्याचा बापच अधर्म. त्याचा बापच कोण आहे? अधर्म. मग दंभ. प्रत्येकाला धर्म आहे, दंभ आहे. पेटीवाल्याला पेटीचा दंभ आहे, पखोताला पखोताचा दंभ आहे, मला माझ्या कीर्तनाचा दंभ आहे, कुणाला कशाचा दंभ आहे, पण प्रत्येकाला दंभ आहे. कुणाला स्वतःच्या भांगाचा दंभ आहे, सारखा हात फिरतो, दंभ आहे त्याला तो. काही मुलींना स्वतःच्या भागाचा दंभ आहे. इथं फुगा घेणार, दंभचे. काहींना कपड्याचा दंभ आहे, काहींना इतके कपडे आहेत ना शेवटी लाकडाची गरज नाही, तेच काम येतील. पण त्याला ते कपडे भारी असावं याचा दंभ. पण प्रत्येकाला काय? आता म्हणा ना एखादा टाळ नीट वाजव, महाराजा पाटाळ तुम्ही, संपला विषय. अहो कीर्तनकारांचं सुद्धा असंच झालंय. आता जर तारीख घेणाराचं नाव घेतलं नाही ना तर शेवटी पैशाला फटका बसल्याशिवाय राहत नाही, असं झालंय. तारीख घेणाराचं 2-3 वेळा नाव घेतलं नाही तर जाताना झटका बसतो. तुला काला बोलवलं होतं, तू मी बोलून मला नाव नाही घेतलं, उलट तिकडं. आमचे काही लोक नुसतं नावच घेतात तर मालच छापी द्या, असं आहे ते. आमची महाराज मंडळी काही वेळेस ना नुसती नावच घेते. अर्धा पाऊण तास खटोड 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 गेले उजरून.
फक्त 1.5 तास खटोड लावून धरायचा. झालं काम. पहा तुम्ही आता आमच्यासारख्याचं कसं आहे, खरं सांग महाराज तुम्हाला, मी वाईट बोलेन पण खरं बोलेन. हा, आणि मी कीर्तनात सगळ्यांपेक्षा वाईट बोलतो. याचं उत्तर सांग का महाराज, तुम्ही मला महाराज म्हणावा, माझ्या पाया पडावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पायावर पैसे टाकावा, म्हणून मी कधी तुम्हाला वाईट नाही बोला. आमच्याकडे असं आहे महाराज, कीर्तनकारांमध्ये सुद्धा 100ची नोट जर पायावर असली तरच त्याच्याकडे पाहायचं वर.